चला तर मंडळी, पावसाळा सुरू झालाय आणि पावसाळ्याच्या थंडगार वातावरणामुळे घरातील लहान मोठे सगळ्यांचेच आजारी पडण्याचे प्रमाण वाढलेलेच असते। सारखा सर्दी, खोकला, ताप, सांधेदुखी, हाडांचे दुखणे, हातपायाला मुंग्या येणे या सगळ्या कारणांसाठी डॉक्टरांकडे जावं लागू नये म्हणून रोज हा एक पौष्टिक लाडू खायलाच हवा। आज आपण अजिबात साखर न वापरता, पाक न करता, अजिबात टाळ्याला न चिकटणारे गोल गरगरीत खमंग खुसखुशीत असे हिरव्या मुगाचे पौष्टिक लाडू करणार आहोत। तर हिरव्या मुगाचे लाडू करण्यासाठी काही साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे। सुरुवातीला कढईमध्ये 1 टेबलस्पून खसखस घालायची। मंद आचेवर हलकी तांबूस होईपर्यंत आणि चटचट असा आवाज येईपर्यंत खमंग खरपूस भाजायची। खसखस छान भाजली, स्वच्छ कोरड्या ताटामध्ये काढून घ्यायची। अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं आहे, याला सुद्धा तूप वगैरे काहीच न घालता लो मीडियम फ्लेमवर हलक्या तांबूस रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं। सतत मिक्स करत भाजायचं म्हणजे एकसारखं भाजलं जातं। याला सुद्धा खसखस सोबत वेगळं काढून घेऊया। आता हिरव्या मुगाचे लाडू करायचे आहे तर एखाद्या वाटीने किंवा कपने साहित्य मोजायचं। 2 कप हिरवे मूग आहे, अर्धा किलोला थोडेसेच कमी आहे। यांना स्वच्छ कापडाने मी पुसून घेतले। हिरवे मूग कढईमध्ये काढून घ्यायचे। मंद आचेवरती हलका सुगंध येईपर्यंत असे सतत मिक्स करत भाजून घ्यायचे। सुरुवातीला मुगाचा उग्र वास येतो, त्यानंतर खमंग वास यायला लागतो, तोपर्यंत भाजायचे। खूप जास्तही रंग बदलायचा नाही, नंतर आपण पीठ भाजणारच आहोत। काळपट करू नका, नाहीतर लाडूंचा रंग काळपट होतो। एक 8 ते 9 मिनिटं मूग भाजले, हलके तांबूस दिसताय, सुगंधही खूप सुंदर येतोय। आता गॅस बंद करायचा आणि हे भाजलेले मूग एका ताटामध्ये काढून घ्यायचे। मूग ताटामध्ये काढल्यानंतर संपूर्ण गार करायचे। संपूर्ण गार करते आणि मग काय करायचं पाहूया। तर मंडळी, मूग इथे संपूर्ण गार झाले। स्वच्छ कोरडं मिक्सरचं जार घ्यायचं आणि त्यामध्ये मूग आपल्याला बारीक रव्यासारखे वाटून घ्यायचे। 1 बॅचमध्ये वाटा किंवा 2 बॅचमध्ये, जसं भांडं असेल त्या पद्धतीने। तर सुंदर असं हे वाटलं जातं, भाजल्यामुळे छान मूग कुरकुरीत होतात। खूप बारीक पीठही करायचं नाही, अगदी बारीक चिरोटी रवा असतो ना, तसं जरासं दरदरीत ठेवायचं। खूप बारीकही करू नका आणि खूप जाडही ठेवू नका। ज्या कपने आपण मूग मोजले त्यानेच मी 3/4 कप म्हणजेच पाऊण कप इतकं साजूक तूप घेतलेलं आहे। तयार करून घेतलेलं हिरव्या मुगाचं पीठ कढईमध्ये काढलं। सुरुवातीला 3 ते 4 चमचे तूप घालायचं, लागेल तसं आपण थोडं थोडं तूप इथे घालणार आहोत। सुरुवातीला तूप घातल्यानंतर छान मिक्स करायचं। मंद आचेवरती हे पीठ आपल्याला छान खमंग सुगंध येईपर्यंत भाजायचं आहे। मला एकूण किती वेळ लागला मी पुढे सांगेलच। सुरुवातीचं घातलेलं तूप व्यवस्थित मिक्स झालं, अजूनही तुपाची गरज वाटते म्हणून अजून 3 चमचे तूप मी इथे घातलेलं आहे। लो टू मीडियम फ्लेमवर सतत मिक्स करत पीठ छान खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं, म्हणजे मुगाचा संपूर्ण उग्रपणा निघून जातो आणि छान खमंग हे लाडू लागतात। आपण हलकं बारीक रव्यासारखं दरदरीत ठेवलंय, त्यामुळे लाडू टाळ्याला सुद्धा चिकटत नाही, छान रवाळ होतात। इतकं पीठ भाजायला मला 10 ते 12 मिनिटे लागली आणि या पाऊण कप जे तूप घेतलं होतं त्यातनं 2 चमचे तूप उरलंय। तुम्ही पाहू शकतात पिठाला छान एक बाइंडिंग येतंय, तूप सुटल्यासारखं झालंय, परफेक्ट। गॅस बंद करायचा। जे खसखस आणि खोबरं आपण भाजून ठेवलं होतं त्याला मिक्सरला दरदरीत केलंय। खोबरं आणि खसखसची पूड गॅस बंद केल्यानंतर या मुगाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। छान असं मिक्स करून झालं। तुमच्याकडे डिंक असेल तर तुम्ही डिंकसुद्धा तुपात तळून मिक्सरला बारीक करून यामध्ये घाला, मला आज डिंक मिळाला नव्हता। यामध्ये 1 टीस्पून वेलची पूड घालायची, लाडूंची चव खूप छान लागते। आता पाक वगैरे आपल्याला करायचं नाही आहे, पीठ आपलं गरम आहे, गॅस आपण बंद केला आहे। या कपने 2 कप मूग होते, तर बरोबर 1 कप बारीक किसलेला गूळ यामध्ये घालायचा आहे। परफेक्ट गोडी येते, कमी गोड होत नाही किंवा जास्त गोडसुद्धा होत नाही। 2 कप मुगासाठी 1 कप गूळ अगदी योग्य प्रमाण आहे। इथे फक्त गूळ बारीक किसणीने किसून घ्यायचा, म्हणजे गरम गरम पिठामध्ये कढई गरम असताना गूळ व्यवस्थित मिक्स होतो। जर तुम्ही खडे ठेवलं तर व्यवस्थित मिक्स होणार नाही। गूळ आपण व्यवस्थित एकजीव करून घेतला। कढई गरम असल्यामुळे, पीठ गरम असल्यामुळे व्यवस्थित एकजीव होतो। एका ताटात काढून घेऊया। त्याच कढईमध्ये आता सुकामेवा आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर अर्धी वाटी बारीक चिरलेले काजू आणि अर्धी वाटी बारीक चिरलेले बदाम, म्हणजे ज्या कपने आपण मूग मोजले त्यानेच मी मोजून घेतलेले आहे। तर थोडंसं तूप घालायचं आहे आणि हे सुद्धा हलक्या तांबूस रंगावर भाजून घ्यायचे।
छान असे भाजले गेलेले आहे तयार करून घेतलेल्या लाडूच्या मिश्रणात घालायचे आणि व्यवस्थित एकजीव करायचे। आता तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालायचे नसतील तर तुम्ही याऐवजी शेंगदाणे घालू शकतात। शेंगदाण्यांमध्ये सुद्धा भरपूर प्रोटीन असतं। त्यांना सुद्धा सुरुवातीला खरपूस भाजून साल काढून जाड बारीक करून थोडेसे तुपावर परतून मग तुम्ही लाडूमध्ये घालू शकतात। मी इथे फक्त काजू बदाम वापरले, तुम्ही हवं तर अक्रोड सुद्धा यामध्ये जरूर घाला। छान असं मिक्स केलं, मिश्रण हलकं कोमट झालंय, लाडू बांधून घ्यायचे। सुंदर असे लाडू बांधले जातात, छान यांना बाइंडिंग येतं आणि रंग सुद्धा सुरेख आलेला आहे। हे लाडू एकदा तयार केले की महिनाभर आरामात टिकतात। पाहू शकतात मी 3-3 चमचे मिश्रण घेते, खूप मोठे नाही खूप लहान नाही, छान असे लाडू वळते। आता जर तुमचं मिश्रण कोरडं झालं किंवा लाडू वळला जात नाही असं वाटत असेल तर मिश्रण संपूर्ण गार झालं की मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं, छान बाइंडिंग येतं आणि लाडू वळले जातात। तसं तर असं काही होत नाही, पण झालंच तर तुम्ही जरासं गार झाल्यानंतर मिक्सरला फिरवा, नाहीतर सैलसर होईल। छान असे मी सगळेच लाडू वळून घेतलेले आहे। विहानला खूप आवडले, फौजूसुद्धा होते तर त्यांनीसुद्धा मला लाडू वळायला मदत केली। तर पटपट हे लाडू वळून झाले 1-5 मिनिटांमध्ये। आपण तयार केलेल्या मिश्रणामध्ये हे छान मध्यम आकाराचे 19 लाडू तयार झाले होते, खूप लहान नाही खूप मोठे नाही। तुम्हाला एक लाडू तोडूनही दाखवते, सहज तुटतोय, अजिबात चिकट नाही, छान दाणेदार झालेला आहे। खाल्ल्यानंतर मूग चिकट असले तरी हा टाळ्याला चिकटत नाही, कारण आपण रवाळ वाटलं होतं। लहान मोठे घरात सगळ्यांनाच खूप आवडेल। जरूर तुम्ही या पावसाळ्यात हे लाडू करून ठेवा। रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे अतिशय पौष्टिक हिरव्या मुगाचे लाडू आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा, आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब